फ्रेंड्स, वेलकम टू माय ध्वजा. बाळ 6 महिन्याचं झालं की त्याचं रुटीन काय असलं पाहिजे, तो कधी खाणार, कधी खायला द्यायचं, कसं करायचं, एक्झॅक्टली भाताची पेज, गव्हाची पेज, डाळाची पेज अशा गोष्टी खायला द्यायच्या की नाही द्यायच्या. चला या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. जर तुमचं पिल्लू 6 महिन्याच्या आतमध्ये असेल तर आपण सिरीज केलेली की 0 ते 3 महिन्याच्या बाळाचं रुटीन कसं असलं पाहिजे आणि 3 ते 6 महिन्याच्या बाळाचं रुटीन कसं असलं पाहिजे, तर ते व्हिडिओ नक्की बघून घ्या. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी येईल. आत्ता पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 6 ते 12 महिन्यापैकी महत्त्वाचा पॅच 6 ते 9 महिन्याच्या बाळाचं रुटीन काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. चला सुरू करूयात. आय एम श्रेया शाह, चाइल्ड बर्थ एज्युकेटर आणि मी स्वतः न्यूट्रिशनिस्ट म्हणून गेले 17 वर्ष झाले मदर्स आणि लहान मुलांच्या न्यूट्रिशनवरती काम करते. तर मला एक खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली आहे की आपल्याकडे काही पद्धती होत्या पूर्वीच्या काही, की एका आईला 8, 10, 15 पोरं असायची. एवढा वेळ कोणालाही नव्हता की बसून पिल्लूला एका जागी खायला घाले. म्हणून काही पद्धती केल्या गेल्या की बाळाला पायावरती झोपवा, तोंड पकडा, पटापटा खायला घाला, रडलं तर बरे तोंड उघडतं आणि तोंडात पटापटा जेवण टाकता येतं, किंवा चिऊ माऊ काऊ भूताची भीती दाखवून जेवायला घाला. तर या पद्धती योग्य आहेत का, आपण याबद्दल पण डिटेलमध्ये डिस्कस करणार. 6 ते 9 महिन्याचा काळ, 6 ते 9 महिन्याचा काळ माइलस्टोन वाईज फार महत्त्वाचा असतो. तुम्हाला जाणवेल की काही मुलं ह्या काळात थोडंसं इंडिपेंडेंटली बसायला लागतात. कधी कधी थोडंसं फॉरवर्ड बेंड करतात, पण त्या बऱ्यापैकी इंडिपेंडेंटली बसायला लागतात. 6 ते 9 महिन्यामध्ये बाय द टाईम पिल्लू तुमचं 9 महिन्याचं होईल, पिल्लू प्रॉपरली इंडिपेंडेंटली बसत असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची बाळं पोटावर टाकल्यानंतर थोडंसं पुढे सरकायचा प्रयत्न करतील, इधर घसरतील पुढे मिलिटरीसारखं, किंवा मग तुमचं पिल्लू फक्त बम उचलायचं, म्हणजे फक्त मागचा भाग उचलतात परत खाली पडतो, मागचा भाग उचलतात परत खाली पडतो. त्यांना स्वतःला कळत नाही मी खाली का जाणार आहे, पण हे सगळं कोऑर्डिनेशन पिल्लू शिकायचा प्रयत्न करतो. दुसरा महत्त्वाचा माइलस्टोन म्हणजे काही पोरांना 6 ते 9 महिन्याच्या मध्ये पहिले 2 दात, सो युजली खालचे दात येतात पिल्लांना, काही जणांना वरचे पण येऊ शकतात, पण पहिले 2 दात पिल्लूंना ह्या स्टेजमध्ये युजली येतील. तिसरा महत्त्वाचा माइलस्टोन, माउदिंग खूप जास्त वाढेल. तर तुमचं पिल्लू सगळं कचा तोंडात टाकेल, हात खाईल, बोटं खाईल. तर तुम्हाला वैताग येईल की हा माणूस बोटं तोंडात घालून ओकार्या का काढतं, नॉर्मल. चौथा महत्त्वाचा माइलस्टोन, 6 ते 9 महिन्याच्या मध्ये तुमचं बाळ रात्रीच्या वेळेस ॲट स्ट्रेच 5 ते 6 तास झोपायची कॅपॅसिटी ठेवतं. त्यामुळे तुमचं बाळ रात्री लांबडं झोपायला लागेल. जर तुम्ही दिवसाचं रुटीन चेंज नाही केलं तर तुमचं बाळ रात्री जास्त त्रास द्यायला लागेल या टायमिंगला. म्हणून तुम्हाला स्लीप ट्रेनिंग आणि स्लीप रुटीन माहिती असणं खूप जास्त महत्त्वाचं. पुढचा महत्त्वाचा माइलस्टोन म्हणजे तुमच्या बाळाला कळतं की ही लोक मला बोलवतात. म्हणजे श्रेया म्हणल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे नजर फिरते माझी, मला माहिती आहे कोणीतरी मला बोलवतं, की हा एक खूप महत्त्वाचा चेंज आहे की बाळाला कळतं की मी श्रेया आहे. पुढचा एक माइलस्टोन जो आयडियली 9 महिन्याच्या आसपास पिल्लू कॅच करतं, की फिरणारा पंखा, हलणारा पडदा, त्याच्याकडे पिल्लू एकटक कॉन्स्टंटली बघत राहतं. म्हणल्यावर फॅनकडे बघणं, आई जॉबवरून घरी आल्यानंतर आईकडे आनंदाने बघणं, सोशल स्माईल करणं, कोणी माझ्याकडे बघून हसतंय म्हणून मी हसणं, आणि आवाज करून खळखळून हसणं, हे तुमचं बाळ खूप छान करतं. पुढचा महत्त्वाचा इमोशनल माइलस्टोन म्हणजे तुमच्या बाळाला नाटकी रडता यायला लागतं. म्हणजे काय, मम्मा डोळ्यासमोरून सरकली की बाळाचं रडणं चालू, म्हणजे काही होत नाहीये, किंवा कोणी आपल्याला सोडून गेलं, म्हणजे कोणी बाय करतंय, मला गार्डनमध्ये जायचं आहे, कोणी घराबाहेर जाऊन बाय करतंय, तर जोरजोरात रडणं, ह्याला आपण नाटकी रडणं म्हणतो. किंवा बाळाला समज यायला लागते या गोष्टींची की अच्छा रडल्याने गोष्टी होतात, अच्छा रडल्याने लोक डिस्टर्ब होतात. हे सगळं 6 ते 9 महिन्यामध्ये तुमचं पिल्लू अचीव करेल. आता झोपे रिलेटेड माइलस्टोन, येस, पिल्लूची झोप ही सुधारते, इम्प्रूव्ह होते. तुमच्या बाळाला दिवस रात्र कळायला लागतो. दिवसाची झोप ही खूप कमी होते. आयडियली तुमचं पिल्लू 2 ते 3 नॅप्स, आणि टोटल म्हणजे 2 ते 3 नॅपमध्ये टोटल तुमचं पिल्लू फक्त 2 ते 3 तास झोपलं पाहिजे पूर्ण दिवसात, म्हणजे रात्रीची झोप ही फार बेटर होते. तुम्हाला 6 ते 9 महिन्याच्या काळात कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे की आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क हे प्रायमरी न्यूट्रिशन आहे, आणि जे तुम्ही वरचं जेवण देता हे सेकंडरी न्यूट्रिशन आहे. पण दूध हे कधीच जेवण नाही बनलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं. मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी ॲपल खाल्लं,
तुम्ही लोक विचाराल का तू जेवायला ॲपल खाल्लं का? नाही विचारणार, कारण तुम्हाला माहिती आहे की श्रेयानी ॲपल खाल्लं म्हणजे तिने स्नॅक्सला किंवा 4 वाजता किंवा 11 वाजता असं भूक लागली म्हणून खाल्लं असेल. याचा अर्थ काय, आपल्याला कळतं की आपण कोणत्या गोष्टी स्नॅक्सला खातोय, कोणत्या गोष्टी मीलला खातोय. तर ही गोष्ट फार महत्त्वाची, जी तुम्हाला माहिती असली पाहिजे की तुमच्या पिल्लूला तुम्ही कोणत्या टायमिंगला काय देता. दुसरी गोष्ट, मी ना 1 वाजता जेवले, मग तुम्हाला माहिती आहे की मी लंच केलं, म्हणून झोपेच्या माइलस्टोन बरोबरच हे खाण्यापिण्याचे माइलस्टोन्स तुम्ही लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं. हे जर तुमच्यापैकी कोणाला ॲक्च्युली शिकायचं आहे की बाळाला कसं खायला द्यायचं, किती खायला द्यायचं, कसं बनवायचं, नाही खाल्लं तर काय करायचं, हाय चेअर घ्यायची का, बाळाला बसवून खाऊ घालायचं का, या सगळ्या गोष्टींवरती आपण एक कोर्स केलेला आहे, विनिंग अँड BLW हिंदीमध्ये कोर्स आहे बाळाचं सॉलिड फूड इंट्रोडक्शनवरती. www.myduja.com कोर्सेस सेक्शनमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स तो बघायला मिळू शकतो, म्हणून जावा आणि तो कोर्स बघा. त्याचं तुम्हाला अतिशय जास्त मदत होईल, स्पेशली समजून घ्यायला की तुमच्या पिल्लूच्या बाबतीत तुम्हाला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी कंपल्सरी नाही केल्या पाहिजे खाण्यापिण्याच्या बाबतीत, जेणेकरून तुमचं बाळ एक इंडिपेंडेंट ईटर बनेल. तर ती गोष्ट जर तुम्ही केली तर इट हेल्प यू बिग टाईम. आता जाणूयात ॲक्च्युली खाण्यापिण्याच्या माइलस्टोनबद्दल. तुमचं पिल्लू इंडिपेंडेंटली बसतंय का हे बघा. दुसरी गोष्ट, तुमचं पिल्लू जेवणाकडेच एक्साइटेडली बघतंय का, तुमच्या ताटाकडे बघतंय, तुमच्या हातातलं फूड ओढायचा प्रयत्न करतंय. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा चावताय तेव्हा तुमचं बाळ पण तोंड हलवतंय का. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, तुमचं बाळ माउदिंग करतंय का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतं की तुमचं बाळ आता सॉलिड फूड इंट्रोडक्शन किंवा जेवण सुरू करण्यासाठी तयार आहे. जेवण सुरू करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची. जर तुमचं पिल्लू 6 महिन्याच्या आत असेल, पहिली गोष्ट, कधीही 4थ्या महिन्यात 4.5 महिन्यात जेवण चालू करायचं नाही. खूप मोठी चूक आहे जी करायची नाही. 6वा महिना लागल्यानंतर किंवा 6वा महिना संपल्यानंतर तुम्ही जेवण चालू करायचं. तुम्ही जॉब वर्किंग असाल तर 6वा लागल्यानंतर, तुम्ही घरातच असाल, एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडेड बाळ असेल तर मग 6वा संपल्यानंतर. प्युरीज, लिक्विड, भाताची पेस्ट, डाळाची पेस्ट द्यायची नाही. लोक भाताची पेस्ट 15-15, 20-20 दिवस देतात, त्याच्यातून कोणतंही न्यूट्रिशन मिळत नाही बाळाला, म्हणून ते द्यायचं नाही आहे. ती चूक आहे जी आपण नाही करायची. तुमच्या बाळाला प्रॉपरली आधी लंच, मग ब्रेकफास्ट, मग डिनर, सिरियल, प्रोटीन, फायबरचं कॉम्बिनेशन, हाताने खायला आणि एक्सप्लोअर करायला खायच्या प्यायच्या गोष्टी हे तुम्ही दिल्याच पाहिजेत. नेक्स्ट इज टेस्ट बर्ड माइलस्टोन. खूप सारी लोक म्हणतात माझ्या बाळाला ना गोड जेवण फार आवडतं. आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क हे किंचित गोडसर साईडला असतं, म्हणून गोड चव त्यांच्या जिभेला माहिती, पण बाकी सगळ्या चवी या त्यांच्यासाठी नवीन आहेत, त्या चव त्यांना माहितीच नाही. म्हणून त्या सगळ्या चवींवरती आपण काम करायची गरज आहे. तो कोणतीही चव माणसाला कळायला आणि माणूस त्याला एन्जॉय करायला ॲटलिस्ट 15 वेळा ती टेस्ट दिली गेली पाहिजे. म्हणून पिल्लूंसाठी वेगवेगळ्या चवीचं जेवण बनवा. बाय द वे 300+ रेसिपीजचं बुक आहे, यम फूड डायरी, इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. आपण त्या रेसिपीज सगळ्या अशा लिहिल्या जे तुम्ही पिल्लूंना देऊ शकता. जर तुमच्या की कोणाला कन्फ्युजन आहे, आम्हाला कुकिंग एवढं चांगलं येत नाही, काय बनवू तेच कळत नाही, त्या पुस्तकातल्या रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. प्लस मायदुजामध्ये आम्ही स्वतः घरी 19 टाईपचं बेबी फूड बनवतो. तुम्ही ते बेबी फूड पिल्लूसाठी ट्राय करू शकता. म्हणजे शेवग्याच्या शेंगाचे नूडल्स, नाचणीचा पास्ता, मल्टीग्रेन पास्ता नूडल्स, त्याच्याचबरोबर पॅनकेक आणि वॅफल्सचं मिक्सचर, कुकीज. बाळाला खूप जास्त टीदिंग होतं तर त्याच्या स्टिक्स हे सगळं मिळेल तुम्हाला, पण घरगुती पद्धतीने बनवलं, तुम्ही ते पण घेऊ शकता. तर हा झाला तो माइलस्टोन. पुढचा माइलस्टोन सोशल माइलस्टोन. तुमच्या पिल्लूला थोडीशी एन्झायटी व्हायला लागते. काही पोरं एकदम सोशल असतात, कोणाहीकडे जातात, आणि काही पोरं अतिशय अँक्शस असतात. ती लोक कोणाहीकडे जात नाही, नुसतं आईवडिलांना चिटकून राहतात. आयडियली 9 महिन्याच्या आसपास जास्त चिटकाचिटकी चालू होते, तोपर्यंत तुमचं पिल्लू दुसऱ्यांकडे जातं. पण कधी कधी तुम्हाला जाणवत असेल की पिल्लू मला सोडतच नाही आहे, नुसतं मला चिटकतंय, नुसती वैताग आलं आहे, मला खूप चिडचिड झाल्यासारखं झालं आहे. हे कॉमन आहे ह्या फेजमध्ये. कारण जर तुम्ही जॉब वर्किंग असाल तर जॉब चालू होतो, किंवा कित्येकही वेळा आधी तुम्ही बाळाबरोबर भरपूर असता, पण आता तुम्ही बाळाबरोबर तेवढे नसता, तर ते बाळाला जाणवतं, बाळ तुम्हाला मिस करतं, म्हणून बाळ तुम्हाला खूप जास्त चिटकतं, बाळ सारखं तुमच्याबरोबर राहायचा प्रयत्न करतो. सो दिस इज नॉर्मल. कित्येक वेळा तुम्ही जॉबहून आल्यानंतर बाळ अखंड तुमच्याकडे बघत राहील.
एक गोष्ट लक्षात ठेवा, 6 ते 9 महिन्याच्या काळात बाळाबरोबर खूप साऱ्या सेन्सरी मोटर ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजे, ज्यांनी बाळाचे सेन्सेस ॲक्टिव्हिटी होतील, मोटर स्किल्स ॲक्टिव्हेट होतील आणि तुम्ही बाळाला मोटिवेट करू शकाल नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी. म्हणून या गोष्टींची काळजी घ्या. जर तुम्हाला बाळाबरोबर कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या त्याच्यात कन्फ्युजन असेल तर आपला एक कोर्स आहे कॉल्ड एज प्ले डेट विथ पॅरेंटिंग, तो तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला खूप छान छान आणि नवीन नवीन ॲक्टिव्हिटी शिकायला मिळतील, ज्यांनी बाळाला तर मदत होईलच, तुम्हाला खूप जास्त मदत होईल टू बी अ गिल्ट फ्री पॅरेंट. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि येस, आपली पॅरेंटिंगची जर्नी सुरू करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुमच्या 6 ते 9 महिन्याच्या बाळाचं हे जे काही रुटीन आहे ते लक्षात ठेवा. आपण सिरीज करतोय, आपण पिल्लूच्या 6 ते 12 महिन्याच्या काळापैकी 6 ते 9 महिन्याचा काळ ह्या व्हिडिओमध्ये बघितला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 9 ते 12 महिन्याचा काळ हा कसा असतो, माइलस्टोनमध्ये कोणते चेंजेस होतात, कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्ही नाही केल्या पाहिजे. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर आणि मायदुजा बघत राहा. बाय बाय.